श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये इतकी भारी सेवा आणलेली आहे, कारण की ही खूप सगळ्यांची गरजेची सेवा आहे. आणि सगळेजण मला विचारतात पण, ताई मला याच्यावर उपाय सांगा, याच्यावर उपाय सांगा. हा खूप जणांचा प्रश्न आहे. प्रश्न तर ऐकाल काय प्रश्न असतो. आता तुम्हालाही माहिती तुमच्या मनात काय प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आमची तब्येत कमी करण्यासाठी सेवा सांगा ताई. मला कधी-कधी हसायला येतं, की तब्येत खरं म्हणजे मला पण असं वाटतं, की तब्येत, कारण की माझी तब्येत सुधरत नाही. आता तरी थोडी सुधारली, नाही तर माझी तब्येत होती तेवढीच आहे. पहिले म्हणजे माझी कॉलेजला होती त्यावेळेस जेवढी तब्येत होती ना, आता माझी तेवढीच आहे. मधल्या काळी थोडीशी हे झालेली होती, कमी झाली होती, पण तेवढीच आहे. माझी तब्येत सुधरत नाही. खा, प्या, किती पण खा, काहीही करा, पण माझी तब्येत आहे तशीच राहते. म्हणून मला दुसऱ्यांचं हसायला येतं, की खरंच ना. ते म्हणता, "ताई आम्ही खूप कमी जेवतो, पण आमची तब्येत खूप होते." तसं म्हणजे माझं असं आहे, माझं स्वतः सांगते. मी व्यवस्थित जेवण करते, पण माझी तब्येत आहे तेवढीच आहे, जास्त होत नाही आणि कमी पण होत नाही. तर म्हणून मला असं थोडंसं हे वाटतं, म्हणून बरं का, सॉरी हां. काही वाईट वाटून घेऊ नका. एक मी असंच बोलले. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो आणि त्याच्यासाठी मला ते विचारता पण, "ताई तुमच्याकडे काय औषध आहे का?" तर औषधं पण असतात आपल्याकडे. असे नॉर्मल थोडे-थोडे ठेवते, कारण की कसं आहे, जे जनरल आहे ना ते ठेवता येतं. बाकीचे औषधं हे आहे ना, हे डॉक्टर असतात केंद्रामध्ये. तर ते तपासणी करून आपले नाडी परीक्षण करून आपल्याला औषध देत असतात. आणि तिथे ज्यांचे हे असतात ना, आयुर्वेदाचं आता जसं माझा प्रश्नोत्तर विभाग आहे, तसं आयुर्वेद विभाग पण आहे. तर त्यांना पूर्ण प्रशिक्षण दिलेलं असतं. जसं आम्हाला प्रश्नोत्तराचं प्रशिक्षण दिलेलं आहे, शिकवलेलं आहे. आमच्याकडून तेवढा अभ्यास त्यांनी करून घेतलेला आहे. आमची तेवढी प्रॅक्टिस झालेली आहे. म्हणून आम्ही आता कुठल्याही प्रश्नावर, कुठल्याही समस्यावर तुम्हाला लगेच सेवा सांगू शकतो. तसंच हे आयुर्वेदाचे पण डॉक्टर असतात. आयुर्वेदाचे पण ह्या विभाग असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते असं सगळ्यांना म्हणजे असेच सेवेकरी घडवतात आणि त्यांना सगळं प्रशिक्षण देतात. मग त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही तब्येत असेल, म्हणजे कुठलाही प्रश्न असेल तुमचा, मग काही दुखणं असेल, तर त्याच्यावर ते पटकन सांगतात, "हे औषध घ्या बरं का, ह्याच्याने फरक पडतो." किंवा "हा व्यायाम करा." किंवा "हे पंचकर्म करा." किंवा तुम्ही हे योगा करा. हे लगेच ते सांगत असतात. कारण की त्यांचा तेवढा अभ्यास असतो. पण आमचं तेवढं नाहीये. जे आहे ते माझं सांगते मी. माझं असं आहे, की जे आहे ते मी प्रॉपर असं बोलून टाकते, असं मनात ठेवत नाही किंवा मी असे कोणाला हे पण नाही करत. जेव्हा माझ्याकडे प्रश्न उत्तर येतात, मी त्यांना पण स्पष्ट सांगून देते. पहिले सांगते, "बघ मी जे आहे ते स्पष्ट सांगते. परत असं नको व्हायला, मी अर्धं सांगेल आणि मग पुन्हा तुम्हाला ते अर्धं तुमच्या मनामध्ये येईल. मग अर्ध्यात तुम्ही म्हणाल, तुम्ही ताईने तर मला ते सांगितलं नव्हतं, मग ते आता कसं काय होत बोललं." म्हणून मी जे असतं ते स्पष्ट सांगून टाकत असते. तर तसंच असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांची तब्येत चांगली आहे, आता म्हणजे तब्येत स्ट्राँग आहे, त्यांना तब्येत कमी करायची आहे, अशांसाठी सेवा आणलेली. तर सेवा आहे, औषध पण आहे. म्हणजे हे औषध प्लस सेवा आहे. ते औषधावरच सेवा करून आपल्याला ते औषध घ्यायचंय. आता ते औषध कुठलं आहे आणि काय आहे? तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते आणि तुम्हाला सांगते. तर तुम्ही एक लक्षात घ्या, की आपल्याला म्हणजे जे काही सांगितलं जाईल ते आपण व्यवस्थित प्रॉपर तसं करा. म्हणजे तुम्हाला अनुभव पण चांगले येतील. आणि मग तुम्हाला म्हणजे तसं सांगितलेलं आहे, की हे जर तुम्ही किती साधारण बघा, 21 आठवडे, 21 आठवडे म्हणजे किती आता 5 महिने समजा, 5, 5.5 महिने. 4 आठवड्याचा 1 महिना असतो. मग 4 पंचे 20 म्हणजे 5 आठवडे, ते 5, 5.5 महिने धरून घ्या. 5 महिने, 5, 5.5 महिने धरून घ्या, 21 आठवडे म्हणजे. आपल्याला हे 21 आठवडे हे औषध घ्यायचं आहे. तर आता ते कसं घ्यायचं, काय घ्यायचं, कुठली सेवा करायची, हे सगळं डिटेल सांगते. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि आपण औषधं आणि हा उपाय नक्की करून अनुभव घ्या. कारण की त्याला खूप खर्च येणार नाहीये. त्याला खूप काही तुम्हाला 2-4 तास तिथं बसावं पण लागणार नाही सेवेला. सेवा अगदी थोडी आहे. फक्त आपण विश्वासाने आणि काळजीने करायची आहे. आणि जे सांगितलं आहे ते औषध पण तसं व्यवस्थित घ्यायचंय. म्हणजे मी दोन्ही पण सांगते आहे. तर आता लक्ष द्या. बघा काय करायचं, बाजारात म्हणजे जे औषधी दुकान असतं किंवा औषधी दुकान असेल तिथे आपल्याला ह्या वस्तू भेटतात. तर आपल्याला रंगारी हिरडा आणायचा आहे. रंगारी हिरडा आणि गोखरू हे फळ असतं गोखरूचं.
आणि रंगारी हिरडा पण असं फळासारखं असतं. तर हे ना काय करायचं, आपल्याला आयुर्वेदाचं दुकान असतं तिथं जायचं आणि 11 रंगारी हिरडे आणि 22 गोखरू 22 गोखरू आणि 11 रंगारी हिरडे हे आपल्याला घेऊन यायचंय. तसं तुम्ही जास्तच आणा कारण की हे जे आहे ना, ही आपल्या 7 दिवसाचंच औषध होणार आहे एवढ्या दिवसात. 11 रंगारी हिरड्याचं आणि 22 गोखरूचे पावडर जी करायची आहे त्याचं औषध आपल्याला फक्त 7 दिवस पुरणार आहे. म्हणून तुम्हाला ते तुमच्या हिशोबाने तुम्ही ते घेऊन या. नाहीतर तुम्ही 2-3 वेळा जाल तसं काही हे नाही. परंतु तसं आपल्याला लागणार आहे. तर घेऊन यायचंय. घेऊन आले की ते थोडंसं अर्धा तास आहे ना किंवा थोडं अर्धा तास नाही सॉरी 10-15 मिनिटं मिठाच्या पाण्यात ठेवा. कारण की कुठले आपण बाहेरून आणलं ना हे औषधं, काष्ठ औषधी कसं असतं म्हणजे औषध असेल, झाडाचे पानं असेल, पावडर वगैरे नाही बरं का हे फळं. कारण की कसं असतं ते कुठे उघडं पडलेलं असतं किंवा असंच अडगळीत असतं, त्याच्यावर धूळ बसते. असं काही-काही होत राहतं ना. कधी धूळ बसते, कधी असंच उघडं ठेवलेलं असतं, त्याच्यावर काय-काय फिरतं. त्याच्यावर किटाणू बसतात, असं काही होत असतं. म्हणून आपल्याला याच्या स्वच्छतेसाठी आपल्याला मिठाचा उपयोग करायचा असतो. काय करायचं एका वाटीमध्ये किंवा एका बाउलमध्ये तुम्ही पाणी घ्या अर्धा बाउल त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना मीठ टाका, बारीक मीठ टाका. ते मीठ चांगलं पगळून घ्या आणि त्याच्यामध्ये हे थोडं एक 5-10 मिनिटं ठेवायचं. म्हणजे त्याच्यावर जे काही जंतू, किटाणू, विषाणू जे काही बसलेले असेल ते मिठाच्या पाण्यामुळे किंवा मिठामुळे ते मृत्यू पावतात आणि तो एक शुद्धीकरण होतं. त्यानंतर ते झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं असतं. असं आपल्याला करायचं असतं. आता हे करायचं आहे. हे आपल्याला कधी आणायचे हे फळं? शनिवारच्या दिवशी आणायचे. हे फळ आपल्याला दुकानातून शनिवारच्या दिवशी आणायचे आहे. शनिवारच्या दिवशी आणले, की आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचं. उत्तरेकडे माझं इकडे उत्तर आहे. उत्तरेकडे तोंड करून बसायचं. त्यानंतर ते हातात घ्यायचे आपल्या म्हणजे देवाच्या आपलं देवघर आहे तिथंच बसायचं आपल्याला याच्यासाठी. आपल्याला कुठे बाहेर लांब नाही बसायचं. देवघरात आहे ते 2 आपण अगरबत्त्या लावा, दिवा लावा देवाला. जसं आपण देवाला जेव्हा आपण कुठली पूजा करताना किंवा कुठली सेवा करताना जसं आपण देवाला दीप प्रज्वलित करतो, धूप, दीप आणि पंचोपचार पूजन करतो देवाचं आणि मग आपण पूजेला सुरुवात करतो. तसंच आपल्याला ह्या सेवेला पण सुरुवात करायची आहे. तर धूप अगरबत्ती लावा. मग ते जे काही वस्तू आहे आपण जे सांगितलं 11 रंगारी हिरडे आणि 22 गोखरूचे फळं हे सगळे हातात घ्यायचे. एका डिशमध्ये घ्या. डिश हातात घ्या आणि त्याच्यावर मी मंत्र सांगते तो मंत्र बोलायचा आहे. मंत्र 11 वेळा बोलायचा आहे. हे लक्ष मी पण ना मंत्र वाचतेच आहे कारण की माझा पण मंत्र पाठ नाही तो. ओम ह्रीं हेमलिंड स्वाहा. मी तुम्हाला मुद्दाम असं बोलते कारण की ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तसं मी आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो मंत्र कारण की तो मंत्र काही अवघड नाही, पण तो समजायला थोडंसं उच्चार करताना माझं मागे-पुढे होऊ शकतो म्हणून मी तसं तुम्हाला असं बोलले. तसे हो ओम ह्रीं हिमलिंड स्वाहा. ओम ह्रीं नीललिंड स्वाहा. ओम ह्रीं मिलिंड स्वाहा. असं हे 3 मंत्र आहे ना, हे डायरेक्ट म्हणायचं. हे 11 वेळा बोलायचं. ओम ह्रीं हिमलिंड स्वाहा. ओम ह्रीं लीनलिंड स्वाहा. ओम ह्रीं मिलिंड स्वाहा. परत ओम ह्रीं हिमलिंड स्वाहा. ओम ह्रीं नीललिंड स्वाहा. ओम ह्रीं मिलिंड स्वाहा. असं हे 11 वेळा बोलायचं आहे आपल्याला ते हातात घेऊन. हं. 11 वेळा बोलायचं आहे हातात घेऊन. नंतर मग काय करायचं ते थोडंसं आपण देवासमोर ठेवायचं आणि मग त्याची म्हणजे 5 मिनिटं मग नंतर त्याची एक पावडर करायची. मिक्सरमध्ये त्याची पावडर करायची आणि गाईच्या ताज्या गोमूत्रामध्ये ते भिजवायचं. गाईच्या ताज्या गोमूत्रामध्ये ते भिजवायचं आणि त्याच्या असं वटाने एवढ्या गोळ्या करायच्या. त्याच्या आपल्या एकदम वटाने एवढा 21 गोळ्या होतील एवढ्या गोळ्या करायच्या. म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये छोट्या-छोट्या गोळ्या करायच्या. म्हणून 21 गोळ्या करायच्या त्याच्या. हं. 21 गोळ्या करायच्या किंवा ते थोडं तेवढ्या ह्याच्यामध्ये बघा किती होता. म्हणजे 21च करायच्या पण केवढ्या गोळ्या होत्या तुमच्या एवढ्या होत्या, एवढ्या होत्या. जसं असेल तसं फळ जर मोठं असेल तर थोड्या मोठ्या होतील. फळ छोटं असेल तर छोट्या गोळ्या होतील. पण आपल्याला हा 21 गोळ्या करायच्या आहे. अ, असे ते हे केलं का गाईच्या गोमूत्रात आपण कसं कणकेचा गोळा भिजवतो. कणिक कसं भिजवतो असाच तो घट्ट भिजवायचा आहे. पातळ करायचा नाहीतर तुम्ही भज्याच्या पिठासारखं कराल, तर गोळा होणार नाही. आपण कणिक जसं पोळ्यांचा कणिक मळतो तसा घट्ट गोळा करायचा आहे आणि त्याच्या अशा हातावर आहे ना आपण त्या गोळ्या करून घ्यायच्या. 21 गोळ्या करायच्या आणि त्या गोळ्या रोज आपण रात्री झोपताना 3 गोळ्या घ्यायच्या.
रोज रात्री झोपताना 3 गोळ्या घ्यायच्या आहे. आपल्याला हे 21 गोळ्या केल्यावर 7 दिवस आपल्याला ह्या 21 गोळ्या पुरतील. पुन्हा पुढच्या 7 दिवसासाठी पुन्हा दुसऱ्या घ्यायच्या. कारण की कसं आहे त्या गोमूत्राचा नंतर वास पण खूप येतो. म्हणून आपण पुन्हा वाटलं 7 दिवस झाले की 7 दिवस या गोळ्या जातील ना, तर 6व्या दिवशी पुन्हा आपण ते अ, अ, हे गोखरू ते त्याच्यावर पुन्हा सेवा करायची. म्हणजे 22 गोखरू, 11 अ, रंगारी हिरडे, त्याच्यावर पुन्हा ती सेवा करायची. पुन्हा ती सेवा केली का पुन्हा त्याची पावडर करायची. गाईच्या गोमूत्रात गोळ्या करून घ्यायच्या. पुन्हा ते 7 दिवस असे 7-7 दिवसाचेच औषधं बनवायचे, जास्त नाही बनवायचं. कारण की ते मग नंतर तुम्हाला वास वगैरे पण येईल म्हणून सांगते. आणि त्याची परत हे पण कमी होती. त्यातला पॉवर पण कमी होतो जास्त दिवसाचे राहिले का. आणि हे काही फ्रिजमध्ये ठेवायचं नाही. हे तुम्ही बंद डबीत ठेवा. जास्त काय असं हे नका करू म्हणजे बंद डबीत ठेवा, परंतु फ्रिजमध्ये ठेवू नका. हं. हे आपल्याला म्हणून 7-7च दिवसाचं करायचं. एकदम केलं तर ते खराब पण होऊ शकतं. म्हणजे मला त्याचं माहीत नाही, पण होऊ शकतं खराब. कारण की गाईच्या गोमूत्राच्या नंतर खूप वास येतो. जास्त दिवसाचं राहिलं की खूप वास येतो. मग ते आपल्याला खाल्ल्या नाही जात किंवा पिल्या नाही जाणार. म्हणून तुम्हाला सांगते, की 7-7च दिवसाचं बनवा. ते करायचे आपल्याला 21 आठवडे करायचे आहे. म्हणजे आपल्याला ते जवळ-जवळ 5.5 सव्वा 5 महिने जातात ते. हे सव्वा 5 महिने हे उपाय करायचा आहे. तर असं सांगितलेलं आहे म्हणजे ह्या केंद्राचा सॉरी आयुर्वेदिक ग्रंथ आहे. आयुर्वेदाचा ग्रंथ आहे केंद्राचा. तर त्याच्यात दिलेला आहे उपाय म्हणून मी सांगते. कारण की मला खूप जणांनी हा प्रश्न करत राहतात. अधून-मधून आहे ना खूप जण विचारत राहतात, "ताई तब्येतीसाठी काही सांगा हो, खूप तब्येत सुटली आहे. काय खाणं ना पिणं, आम्ही एवढंसच जेवण करतो तरी आमची तब्येत कमी होत नाही." खूप जणांचा हा प्रश्न असतो. म्हणून मला आज ते सहज मी असं बुक घेतलं, सहज चाळत होते, तर मला त्याच्यामध्ये तो उपाय दिसला. म्हटलं चला हा तर खूप जणांच्या गरजेचा उपाय आहे. आपण व्हिडिओमध्ये सांगू. म्हणून त्यांनी कसं सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही 5.5 महिन्यात तुमचं 10 ते 12 किलो वजन तरी कमी झालेलं असेल. आता मी सांगितलं तुम्हाला एवढं वजन, पण आता तुमचं जर वजन खूप असेल, तर तुम्हाला तेवढं करायचं आहे 5.5 महिने. आणि त्याच्यात जर अजून तुमचं जास्तच असेल, तुम्हाला अजून त्याहीपेक्षा कमी करायचं असेल, अजून तुम्हाला त्याहीपेक्षा कमी करायचं असेल, तर पुढे पण तुम्ही ते कंटिन्यू करू शकतात. आणि तुम्हाला समजा 2-5च किलो कमी करायचं असेल, तर तेवढेच दिवस घ्यायच्या त्या गोळ्या आणि तेवढेच करायचं. म्हणजे आता तुम्हाला समजा 2 किलोचं वजन कमी करायचं असेल, तर 2 किलो वजन कमी होईपर्यंत घ्यायच्या त्या गोळ्या. नंतर काही नाही घेतलं तरी चालेल. आणि तुम्हाला जर समजा तुमचं 10-12 किलोपेक्षा तुम्हाला खूप अजून वजन जास्त कमी करायचं तर तुम्ही ते औषध अजून पुढे घ्या. हे मला सांगायचंय. आणि याचं कसं आहे, की कुठलंही असेल आता हे औषध आयुर्वेद असेल, की कुठलंही औषध असेल, हे आपल्याला मनाने घ्यायचं असतं. मनाची तयारी करायची असते. मनाला आपल्याला सांगायचं असतं, आपल्याला मेंदूला सांगायचं असतं, की मी हे औषध याच्यासाठी घेते, मला ह्या औषधाने बरं कर. आपण जेव्हा औषधं घेतो ना, तर औषध आपला घेण्याचा उद्देश काय असतो, की हे औषध गोळ्या घेतल्या की आपल्याला बरं वाटेल. आपण म्हणतोच ना किंवा डॉक्टर पण आपल्याला घेताना काय सांगतात, "हे घ्या औषधं, सकाळी बरं वाटून जाईल." आपल्याला लगेच आधार येतो. हं, मग आपण त्या उद्देशाने घेतो. मग काय होतं, आपला उद्देश तो असतो. आपण आपल्या मेंदूला काय सांगतो, "हे औषध घेतल्यावर मला सकाळी बरं वाटणार आहे." मग आपला मेंदू लगेच ते काम करायला सुरुवात करतो. मग ते औषधापेक्षा आपला मेंदू काम पहिले करत असतो. आपल्याला सकाळी बरं करतो. तर म्हणून हे पहिले आपल्या मनाला आपल्याला सांगायचंय, की हे औषध घेऊन माझं आहे ना, इतक्या दिवसात वजन इतकं कमी होईल, माझी तब्येत इतकी कमी होईल किंवा मला असं फरक पडेल, तसा फरक पडेल. मग तुम्ही तसं मनाला सांगाल, तेव्हा त्या औषधाचा जास्तीत जास्त रिझल्ट लवकर होईल. त्याचा उपयोग जास्त लवकर होईल. आता ह्याच्याने काय होईल बघा, तुमच्या शरीरामध्ये जी काही चरबी असेल ना, ती चरबी वितळून जाईल. सगळ्यात पहिले तुमची चरबी वितळून जाईल. बऱ्याच जणांचं काय असतं, तब्येत खूप असते, पण आहे ना वजन कमी असतं. तर हे सगळं जे काय असतं ना, फोफचं शरीर हे सगळं कमी होईल आणि तुमचं प्रॉपर जे शरीर आहे धष्टपुष्ट हे शरीर राहील. म्हणून आपण पहिले पण सांगतो, की श्रद्धा विश्वासाने करायचं. आता सुद्धा तेच सांगतो विश्वासाने करायचं. हां, मी ही औषधं घेतल्याने ना, मला नक्कीच फरक पडणार आहे. नक्कीच कमी माझं वजन होणार आहे. हे आपण आपल्या मनाला सांगायचंय. तेव्हा मन आणि मेंदू बरोबर तुमचे कामं लवकर करतील. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. तो मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मंत्र बघून घ्या. तर असो आज आपण इथेच थांबते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.